Hello students, today we are starting with the next point. Energy from different food components. As we are previously studying, the energy is most important thing in all life processes. कोणती लाईफ प्रोसेस असेल तर त्यासाठी एनर्जी ही अत्यंत आवश्यक आहे. आपण जे फूड खातो त्या फूडमधले कोणते कंटेंट किंवा कोणते कॉम्पोनंट्स आहेत जे आपल्याला एस्पेशली एनर्जी देण्यासाठी वापरतात. त्याचा आन्सर इथे तुम्हाला दिलेला आहे बघा. Proteins are the macromolecules formed by the bonding together are amino acids, and proteins are the animal origin are called first class proteins. तर सगळ्यात महत्त्वाचं एनर्जी गिविंग कंपोनंट आहे ते आहे प्रोटीन्स. तर प्रोटीन्सकडनं आपल्याला बॉन्डिंग जे आहे प्रोटीन्सचं ते कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्यापासून सिम्पलर फॉर्म जो मिळतो त्याला आपण ॲमिनो ॲसिड्स असं म्हणतो. आणि या ॲमिनो ॲसिड्सपासून आपल्याला एनर्जी एस्पेशली आणि बॉडी बिल्डिंग जे आहे आपली शरीर बांधणी जी आहे ती या प्रोटीनच्या सहाय्याने केली जाते. याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रोटीन्स नेलेत. त्यातलं ॲनिमल ओरिजिन जे प्रोटीन आहे विच इज गेटिंग फ्रॉम द ॲनिमल. फॉर एक्झाम्पल मिल्क असेल, एग आहे, मीट आहे, फिशेस आहेत, यांच्यापासून मिळणारं जे प्रोटीन आहे त्याला फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणतात. याच्यापासून मिळणारी एनर्जी त्यांनी दिली बघा. पर ग्रॅम 4 किलो कॅलरी म्हणजे 4000 कॅलरी पर 1 ग्रॅम एवढं एनर्जी या प्रोटीनकडनं आपल्याला मिळते. ॲमिनो ॲसिड्स आर ऑप्टेन आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन. मग अशी सांगितल्याप्रमाणे की ॲमिनो ॲसिड हा सिम्पलर फॉर्म आहे जो डायजेशन नंतर आपल्याला मिळतो. प्रोटीन हे आपण कन्झ्युम करतो, आपण जे खातो. फॉर एक्झाम्पल आपण कडधान्य खातो किंवा दूध पितो किंवा मासे खातो किंवा फिश खातो, मीठ खातो, मांस खातो. तर याच्यातनं मिळणारं जे प्रोटीन आहे ते प्रोटीन या फॉर्ममध्येच असतं. जेव्हा डायजेस्टिव्ह ज्युसेस त्याला सिम्पलर फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करतात तेव्हा त्याचं कन्व्हर्जन ॲमिनो ॲसिडमध्ये होतं अँड दॅट इज रेडिली ॲब्सॉर्ब्ड इन द ब्लड. आणि ॲमिनो ॲसिडच्या फॉर्ममध्ये गेल्यानंतरच ते आपल्या शरीरामध्ये वापरलं जातं. इथे दिलं बघा, ॲब्सॉर्ब बाय द बॉडी अँड ट्रान्सपोर्टेड टू द ऑर्गन्स. आणि ते जे आहे ते सगळ्या ऑर्गन्सना व्हाया ब्लड रक्तामार्फत पुरवलं जातं. आता हे ॲमिनो ॲसिड्स आहेत ते नंतर परत आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर ब्लडमार्फत शरीरामध्ये गेल्यानंतर सेल जे आहे ते सेल स्वतःचे परत प्रोटीन्स बनवून घेतात. फॉर एक्झाम्पल कुठल्या शरीराच्या भागामधले सेल्स आहेत तर त्या पद्धतीने ते बनवून घेतात. यासाठी तुम्हाला खालचा हा जो डायग्रामचा भाग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. कोणकोणते ॲमिनो ॲसिड्स शरीर बनवतं, शरीरातल्या पेशी बनवतात. उदाहरणार्थ बोन्स आहेत, बोन्समधल्या ज्या पेशी आहेत त्या ओसिन नावाचं प्रोटीन बनवतात. स्किनमधल्या ज्या सेल्स आहेत ते मेलॅनिन, सगळ्यांना माहिती आहे मेलॅनिन आहे, आणि कॅरेटिन आहे. मेलॅनिन हे जे आहे ते रंगद्रव्य आहे जे आपल्या शरीराचा रंग ठरवतं. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की आपल्या भारतामध्ये किंवा समशीतोष्ण परिस्थितीमध्ये आपला जो स्किन कलर आहे तो व्हीट कलर आहे. व्हीट म्हणजे गव्हाचा रंग, गव्हाळ वर्ण. पण फॉरेन कंट्रीजमध्ये जर आपण बघितलं तर बरीचशी जी आहेत लोक ती फेअर कलरची आहेत, व्हाईट कलरचे आहेत. याचं कारण म्हणजे शरीरामध्ये तयार होणारं मॅलेनिन प्रोटीन. आता हे जे मॅलेनिन प्रोटीन आहे हे त्यांच्या शरीरात फार कमी प्रमाणात तयार होतं, आपल्या शरीरात ते थोडं जास्त प्रमाणात तयार होतं. आणि आपण वेस्ट इंडियन्स म्हटलं, निग्रो लोक म्हटलं आपण काय तर त्यांच्यामध्ये ते सर्वात जास्त प्रमाणात तयार होतं. आता हे प्रत्येक ठिकाणी कमी कमी का तयार होतं, कमी जास्त का होतं, तर मेलॅनिन इज डिपेंड ऑन द सोलार रेडिएशन. सूर्यप्रकाश किती प्रखर आहे, किती मोठ्या प्रमाणावर आहे यावरती हे मेलॅनिन स्किनच्या अंडर तयार होण्याचं प्रमाण ठरतं. फॉरेन कंट्रीजमध्ये सूर्यप्रकाश कमी प्रखर असतो म्हणून तिकडची लोकं जास्त गोरी असतात. आपल्याकडे मध्यम असतो म्हणून आपल्या इकडची लोकं गव्हाळ वर्णाची असतात. आणि वेस्ट इंडिज साईडला तो अतिशय प्रखर असतो त्यामुळे तिकडची लोकं ती जास्त डार्क कलरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात.
केरॅटिन हे जे प्रोटीन आहे हे एस्पेशली हेअर आणि नेल्स, नखं आणि केस यांच्या बिल्डिंगसाठी वापरलं जातं. ते त्या ठिकाणच्या नखामधल्या पेशींमध्ये आणि केसांमधल्या पेशींमध्ये केरॅटिन बनवलं जातं. त्यानंतर ब्लडमध्ये एस्पेशली हिमोग्लोबिन सगळ्यांना माहिती आहे आणि अँटीबॉडीज. आता आपण अँटीबॉडीज हा शब्द बऱ्याच वेळा टी व्हीवरती सुद्धा न्यूजमध्ये ऐकतो आहे. तर ह्या अँटीबॉडीज ज्या आहेत ह्या आपल्याला बाहेरनं येणारे व्हायरस, बॅक्टेरिया, जर्म्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स या सगळ्यांपासून प्रोटेक्ट करतात. तर हे आपल्या ब्लडमध्ये प्रोटीनपासून बनवलं जातं. यासाठी तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्स असणं फार आवश्यक आहे. त्यानंतर मसल्समध्ये एस्पेशली ॲक्टिन, मायोसिन फ्लेक्झिबल प्रोटीन आहे मायोसिन नावाचं, जे बनवलं जातं. एस्पेशली आपली मसल पॉवर जी आहे ती मसल पॉवर या प्रोटीनवर डिपेंड असते. आपल्याला सायकलिंग, स्विमिंग, रनिंग, जम्पिंग या सगळ्या मसल ॲक्टिव्हिटीमध्ये जे मसल्सची पॉवर असते ती या मायोसिन आणि ॲक्टिन या 2 प्रोटीनमुळे असते. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या ब्रेनमध्ये जी पिट्युटरी ग्लँड आहे त्या पिट्युटरी ग्लँडमध्ये व्हेरियस हार्मोन्स प्रोड्यूस केले जातात, ज्यावर आपल्या सगळ्या बॉडीचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन अवलंबून असतं. तर ते जे व्हेरियस हार्मोन्स आहेत ही सगळी प्रोटीन्सच आहेत. त्यानंतर पॅनक्रियाज, ज्याला आपण मराठीमध्ये स्वादुपिंड असं म्हणतो. सगळ्यांना डायबिटीस हा शब्द माहिती असेल. तर या डायबिटीस या आजारामध्ये एस्पेशली इन्सुलिन हे जे प्रोटीन आहे, इन्सुलिन नावाचं जे प्रोटीन आहे ते अतिशय महत्त्वाचं काम करतं. ते जर इनबॅलन्स झालं, त्याचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर तो पेशंट डायबिटिक म्हणतो आपण. त्यानंतर ट्रायप्सिन आहे, हे सुद्धा एक डायजेस्टिव्ह प्रोटीन आहे जे एस्पेशली डायजेशनसाठी वापरलं जातं. आणि आपल्या ज्या सेल्स आहेत या सेल्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सेल मेम्ब्रेन आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची एन्झाईम्स आहेत, ही बनवण्यासाठी सुद्धा हे प्रोटीन वापरलं जातं. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत आपल्या टोटल बॉडी प्रोसेसेससाठी. इथे त्यांनी एक ऑलवेज रिमेंबरमध्ये फॅक्ट दिला आहे, तो तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये काही शंका असेल तर मला विचार. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रोटीन्स आणि त्याचं आपल्या बॉडीमधलं जे कंटेंट आहे त्याचा इथे तुम्हाला उपयोग दिलेला आहे. त्यानंतर प्रोटीन सोडून अजून काय आहे महत्त्वाचं, तर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट आहे तो म्हणजे लिपिड्स, ज्याला आपण फॅट्स असं म्हणतो. आता लिपिड हा सुद्धा काय आहे तर फॅटसाठीच वापरला जाणारा शब्द आहे, ज्याचं कन्व्हर्जन आफ्टर डायजेशन फॅटी ॲसिड्समध्ये होतं. म्हणजे लिपिड्स हा कॉम्प्लेक्स फॅक्ट आहे. उदाहरणार्थ तेल आणि तूप जे आपण कन्झ्युम करतो त्याच्यामध्ये लिपिड्स असतात आणि आफ्टर डायजेशन पोटामध्ये गेल्यानंतर जेव्हा त्या लिपिड्सचं पचन होतं तेव्हा त्याचं कन्व्हर्जन फॅटी ॲसिड्समध्ये होतं. यातनं मिळणारा जो एनर्जीचा सोर्स आहे तो बघा हायेस्ट आहे, सगळ्यात जास्त प्रमाणे म्हणजे 9 किलो कॅलरी म्हणजेच 9,000 कॅलरी पर ग्रॅम एवढी एनर्जी या लिपिड्सकडनं दिली जाते. या लिपिड्समध्ये एस्पेशली हार्मोन्स बनवण्यासाठी सुद्धा या लिपिड्सचा वापर केला जातो. याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजेन, टेस्टेस्टेरॉन आणि ॲल्डोस्टेरॉन ही 4ही सेक्स हार्मोन्स आहेत. तर त्या हार्मोन्सच्या प्रोडक्शनमध्ये या फॅटी ॲसिड्सचा रोल फार महत्त्वाचा आहे. तर अशा पद्धतीने हे फॅटी ॲसिड्स, फॅट्स हे तुम्हाला इथे सांगितलेले. त्याच्यानंतर प्रोटीन्स झालं, कार्बोहायड्रेट झाले, फॅट्स झालं. आता नेक्स्ट आहे विटॅमिन्स अँड मिनरल्स. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण विटॅमिन्स बघतो आहे. 5 विटॅमिन्स इथे तुम्हाला दिलेले आहेत. पहिली 5 अल्फाबेट आहेत ABCDE आणि नंतर K. ABCDE ही पहिली 5 अल्फाबेट आणि त्यानंतर K अशी आपल्याकडे विटॅमिन्स आपल्या बॉडीमध्ये असतात. त्याच्यामधलं ADEK ही फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत, वाईल B अँड C ही जी 2 विटॅमिन्स आहेत ती वॉटर सोल्युबल आहेत. अशी काही फॅट सोल्युबल आणि काही वॉटर सोल्युबल अशी दोन्ही प्रकारची विटॅमिन्स आपल्या बॉडीमध्ये असतात. ही विटॅमिन्स काय करतात तर आपल्या बॉडीमध्ये जे मायक्रो ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या मायक्रो ॲक्टिव्हिटीजमध्ये या विटॅमिन्सचा रोल फार महत्त्वाचा असतो.
तर असंही तुम्हाला विटॅमिन्स आणि मिनरल्स इथे त्यांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा रोल जो आहे या सगळ्या न्यूट्रिएंट्सबरोबर तो म्हणजे वॉटर. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, आपण टी व्ही ॲड्समध्ये बघतो, आवर बॉडी 70% इज मेडअप ऑफ वॉटर. आपल्या शरीराच्या वजनाच्या 70% वजन हे कशाचं आहे? पाण्याचं आहे. त्याच पद्धतीने आपल्या ब्लडमध्ये 90% वॉटर आहे. आपल्या रक्तामध्ये 90% पाणी आहे. तर पाण्याचा रोल जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. व्हेरी लिटिल लॉस ऑफ वॉटर कॅन डिस्टर्ब द होल बॉडी प्रोसेसेस. थोड्या जरी प्रमाणात वॉटर लॉस आपल्या बॉडीमधून एक्सेसमध्ये झाला तर तो आपल्या सगळ्या बॉडीचा ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या डिस्टर्ब करू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या न्यूट्रिएंट्सबरोबरच या सगळ्या न्यूट्रिएंट्सच्या प्रोसेसिंगसाठी वॉटर जे आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर या सगळ्या न्यूट्रिएंट्समध्ये आपल्याला फायबर्स जे आहेत, एस्पेशली ज्याला आपण तंतुमय पदार्थ म्हणतो, जे आपल्याला एस्पेशली तृणधान्यातनं मिळतात. मग ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, तांदूळ असेल, मका असेल, या सगळ्यांमधनं आपल्याला ते फायबर्स मिळतात. त्याचबरोबर हे फायबर्स एस्पेशली कशातनं आपल्याला मिळतात? तर लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अँड सिरियल्स. सिरियल्समध्ये आपण आत्ता सांगितलं ते सगळं गहू, ज्वारी, बाजरी, मका. त्याचबरोबर लिफी व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स याच्यामधून फायबर्स मिळतात. आता फायबर्सचा रोल काय आहे? तर फायबर्स आर इम्पॉर्टंट फॉर द इजेशन प्रोसेस. आपल्या शरीरातनं जे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकायचे, जे अनडायजेस्टेड फूड आहे, ते अनडायजेस्टेड फूड शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी हे जे फायबर्स आहेत ते अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात. तर इथे आपलं न्यूट्रिएंटबद्दलचं जे सगळं इन्फॉर्मेशन आहे ती कंप्लीट झालेलं आहे. इथे कलेक्ट इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला एक पॉईंट दिला आहे, तो तुम्ही स्वतः करायचा आहे. या सगळ्या गोष्टींची माहिती, डिसिजेसची माहिती आहे, नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय, रिकेट्स म्हणजे काय, बेरी काय, हे सगळे डिसिजेस आहेत हे न्यूट्रिएंटशी रिलेटेड आहेत. आणि या सगळ्या न्यूट्रिएंटशी रिलेटेड डिसिजेसचा तुम्हाला स्वतः अभ्यास करायचा आहे. फॉर दॅट यू आर युजिंग द इंटरनेट. तुम्ही त्यासाठी वापरायचं आहे. तर इथे आपला हा पॉईंट जो आहे लाईफ प्रोसेसेसमधल्या न्यूट्रिएंट्सचा जो भाग आहे तो कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. दुसरी महत्त्वाची लाईफ प्रोसेस आपण याच्यामध्ये पाहणार आहोत, ती म्हणजे सेल डिव्हिजन. आता सेल डिव्हिजन होतं म्हणजे नक्की काय होतं ते इथे त्यांनी दिलं आहे बघा. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द मोस्ट व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ड्यू टू दिस प्रॉपर्टी ओनली अ न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड by the existing one and a multicellular organism grow up and the immaterial body can be restored. एखादा प्राणी जेव्हा नवीन प्राण्याची उत्पत्ती करतो, नवीन प्राण्याला जन्म देतो, तो जन्म देण्यामध्ये सेल डिव्हिजनचा महत्त्वाचा रोल आहे. आणि दुसरा महत्त्वाचा सेल डिव्हिजनचा रोलमध्ये तो नवीन जन्म दिलेला जो प्राणी आहे त्या प्राण्याची वाढ, त्या प्राण्याची ग्रोथ ही या सेल डिव्हिजनच्या सहाय्याने होते. आता याच्यामध्ये दोन प्रकारचे सेल डिव्हिजन आपल्याला इथे बघायचे. एक आहे मायटॉसिस आणि दुसरं आहे मिओसिस. आता मायटॉसिस इज ऑलवेज ऑकर इन द सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स, वाईल मिओसिस इज ऑकर्स ओनली इन द जर्म सेल्स. आता तुम्हाला हे दोन्ही शब्द नवीन वाटत असतील तर मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन सांगतो. सोमॅटिक सेल्स म्हणजे काय? तर नॉर्मल बॉडी सेल्स, हात, पाय, हृदय, डोकं, सगळे शरीराचे अवयव, किडनी, लिव्हर, मसल्स, बोन्स, स्किन, नेल्स, सगळं काही, या सगळ्या ठिकाणच्या सेल्सना सोमॅटिक सेल्स म्हणतात. आणि ज्या सेल्स सेक्शुअल ऑर्गनमध्ये आहेत, सेक्शुअल ऑर्गनशी रिलेटेड ज्या सेल्स आहेत त्यांना जर्म सेल्स म्हणतात. तर सोमॅटिक सेल्समध्ये जे होतं ते मायटॉसिस आणि जर्म सेल्समध्ये होतं ते मिओसिस. असा हा दोन याच्यामधला फरक तुम्हाला इथे सांगितलेला आहे. इन अर्लियर स्टँडर्ड वी आर स्टडिंग अबाउट द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीचं जे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन, सेल लेवल, टिश्यू लेवल, ऑर्गन लेवल, सिस्टीम लेवल, हे सगळं आपण याच्या आधीच्या इयत्तेत 9वीत शिकलेलो आहोत.
ईच सेल हॅज न्यूक्लियस बिसाइड अदर सेल ऑर्गनेल्स आर ऑल्सो प्रेझेंट. प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस असतं आपल्याला माहिती आहे, आणि त्याच न्यूक्लियसबरोबर इतर सेल ऑर्गनेल्ससुद्धा असतात. तर आता आपण सेल डिव्हिजन कशा पद्धतीने होतं, सेल डिव्हिजनमधल्या महत्त्वाच्या स्टेप्स कोणत्या आहेत त्या इथे पाहायचे आहेत. यासाठीचे अतिशय सुंदर व्हिडिओज नेटवरती अवेलेबल आहेत. त्याच्या लिंक्स मी तुम्हाला पाठवेन यूट्यूबच्या, ते तुम्ही नक्की बघा. या सगळ्या प्रोसेसेस तुम्हाला अतिशय क्लीनली, अतिशय सहजतेने समजतील, मला याची खात्री आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपली जी मायटॉसिस, जी सोमॅटिक सेलमध्ये, नॉर्मल सेल्समध्ये होणारी जी प्रोसेस आहे ती आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये इथे तुम्हाला एक डायग्राम कंप्लीट करायला दिले. कोणते कोणते पार्ट आहेत या क्रोमोझोमचे ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. हे क्रोमोझोमचे आर्म्स आहेत. पहिल्यापासून सांगतो मी तुम्हाला. मधला आहे ते सेंट्रोमियर आहे. त्यानंतर आतला जो भाग आहे तो DNA भाग आहे, आणि तो अनकॉइल्ड DNA तुम्हाला इथे दाखवलेला आहे. अशी ती 4 नावं तुम्हाला आहे. आता याच्यामध्ये मायटॉसिसमध्ये काय प्रकारचे सेल डिव्हिजन किंवा मायटॉसिसमध्ये कशा पद्धतीने कोणत्या स्टेप्समध्ये सेल डिव्हिजन होतं ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये 2 मेन स्टेप आहेत. सगळ्यात पहिला आहे कॅरिओकायनेसिस आणि दुसरा आहे सायटोकायनेसिस. कायनेसिस याचा शब्द विभाजन किंवा डिव्हिजन. आता सगळ्यात पहिल्यांदा कॅरिओ म्हणजे काय, तर न्यूक्लियसचं डिव्हिजन म्हणून कॅरिओकायनेसिस, आणि सायटोप्लाझमचं डिव्हिजन म्हणून सायटोकायनेसिस. असं सायटोकायनेसिस आणि कॅरिओकायनेसिस असे 2 स्टेप आहेत. याच्यामध्ये कॅरिओकायनेसिस इज फॉलोड इन 4 स्टेप्स. यातले जे कॅरिओकायनेसिस आहे, न्यूक्लियसचं जे डिव्हिजन आहे, ते 4 स्टेप्समध्ये होतं. त्याची नावं बघा: प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज. आता ही नावंसुद्धा तुम्ही जर बघितलं, फेज म्हणजे अवस्था, प्रो म्हणजे पहिली, मेटा म्हणजे मधली, ॲना म्हणजे सेकंड लास्ट, आणि टीलो म्हणजे लास्ट, असे हे शब्द आहेत. तर अशा पद्धतीने प्रोफेसपासून ही प्रोसेस सुरू होते. प्रोफेसमध्ये कोणते चेंजेस होतात अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा जे क्रोमोझोम आहे त्या क्रोमोझोमचं कंडेन्सेशन सुरू होतं. हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे. त्याचं ट्विस्टिंग होतं. क्रोमोझोम या फॉर्ममध्ये येतो, जो नॉर्मली कसा असतो तर असा थ्रेड लाईक, असा पूर्ण या न्यूक्लियसमध्ये अशा पद्धतीनं तो विखुरलेला असतो. त्याचे असे प्रॉपर क्रोमोझोम्स जे आहेत ते तयार होतात, थिक अँड कॉइल्ड, ज्याला सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. आपलं पहिलं नाव मागाशी सांगितलं ते सिस्टर क्रोमॅटिड्स. त्याला सेंट्रिओलमध्ये आहे, सेंट्रोमियर त्याला म्हणतात. तर अशा पद्धतीने हे क्रोमोझोम्स तयार होण्याचं काम प्रोफेजमध्ये होतं. दुसरं काय होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट डिसॅपिअरिंग. न्यूक्लियसच्या बाहेर हे जे गोल आवरण सांगितलं तुम्हाला मी, ते विरळ व्हायला, ते तुटायला सुरुवात होते, ते नष्ट व्हायला सुरुवात होते. तरच ते क्रोमोझोम डिवाईड झाल्यानंतर बाहेर पडतील. त्यानंतर नेक्स्टली आहे मेटाफेज. मेटाफेजमध्ये एस्पेशली काय होतं, जे क्रोमोझोम्स तयार झालेले आहेत ते कंप्लीट होतात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कंप्लीटली निघून गेलेलं असतं, आणि आता हे जे सगळे क्रोमोझोम्स आहेत ते पॅरलल अरेंज होतात. इथे दाखवले बघा तुम्हाला या आकृतीमध्ये, एका सरळ रेषेमध्ये पॅरलल त्यांची अरेंजमेंट होते. इक्वेटोरियल प्लेन, सेंट्रल प्लेनला ते सगळे एकत्र येतात. त्याचबरोबर या क्रोमोझोम्सच्या बाजूला स्पिंडल फायबर्स तयार व्हायला सुरुवात होते. फ्लेक्झिबल प्रोटीनचे स्पिंडल फायबर्स आहेत, हे तिथे तयार व्हायला सुरुवात होते. आता हे कशाला तयार होतात, तर हे जे स्पिंडल फायबर्स आहेत ते त्यांना खेचणार आहेत. 2 अपोजिट पोलकडे ते त्यांना नेऊन जाणार आहेत, आणि सेंट्रिओल जे आहेत ते सेंट्रिओल तिथे तयार होतात. त्यानंतर ॲनाफेजमध्ये आता हे जे स्पिंडल फायबर्स आहेत ते ॲक्च्युअल काय करतात, सेपरेट करतात क्रोमॅटिन्सना, आणि त्यापासून डॉटर क्रोमोझोम्स तयार करतात. म्हणजे हा जो क्रोमोझोम आहे तो असा 2 भागांमध्ये तुटला जातो,
आणि त्याच्यापासून 2 डॉटर क्रोमोझोम्स हे तयार होतात. तर हे त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे आणि ते अपोजिट पोलकडे ओढले जातात. रिचिंग टू द अपोजिट पोल. इथे ही ॲनाफेज संपते. त्यानंतर नेक्स्ट आहे टिलोफेज. टिलोफेजमध्ये आता मात्र क्रोमोझोम्स हे दोन्ही अपोजिट पोलकडे रीच झाले. त्यांचं डिकंडेन्सेशन स्टार्ट होतं. ते डिकंडेन्स होतात. परत एकदा त्यांचं अनकॉइलिंग सुरू होतं. थ्रेड लाईक ते बनतात आणि इनविजिबल बनतात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट रिॲपिअरिंग. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ते परत तयार व्हायला सुरुवात होते. आणि 2 डॉटर न्यूक्लियाय आर फॉर्म्ड इन द सेल. आणि त्यानुसार सेलमध्ये 2 डॉटर न्यूक्लियाय तयार होतात. स्पिंडल फायबर्सचं काम संपल्यामुळे स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसॲपिअर होतात. तर अशा पद्धतीने हे सायटोकायनेसिस न्यूक्लियसमधने होतं आणि एका न्यूक्लियसचे 2 तुकडे होतात. आता कॅरिओकायनेसिस झाल्यानंतर सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिसमध्ये मात्र फक्त काय होतं तर जे सायटोप्लाझम आहे ते सायटोप्लाझम 2 याच्यामध्ये विभागलं जातं साधारण आणि त्याचे 2 वेगळे तुकडे होऊन 2 वेगळ्या सेल्स अस्तित्वात येतात. तर अशा पद्धतीने सायटोकायनेसिस इज फॉलोड बाय द कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिसनंतर लगेच सायटोकायनेसिस प्रोसेस सुरू होते. आता याच्यानंतर आपला जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मिओसिस. आता मायटोसिस आणि मिओसिसमध्ये एकच फरक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायटोसिस जसं एकाच पार्टमध्ये झालं तसं मिओसिस 2 पार्टमध्ये होतं. त्यातला पहिला जो पार्ट आहे तो वेगळा आहे. दुसरा पार्ट जो आहे तो सेम मायटोसिससारखाच आहे. मग मिओसिसच्या पहिल्या पार्टमध्ये काय डिफरन्स आहे तेवढंच फक्त बघा. मिओसिस इज completed in 2 stages. Those 2 stages are meiosis 1 and meiosis 2. Recombination and crossing over occurs between homologous chromosomes, and thereafter those homologous chromosomes, non-sister chromatids, are divided into 2 groups, and thus 2 haploid cells are formed. तर इथे जे क्रोमोझोम्स आहेत ते क्रोमोझोम्स एकमेकांवरती क्रॉसिंग ओव्हर होतात. हे शब्द महत्त्वाचे त्याच्यामधले. रिकॉम्बिनेशन त्यालाच क्रॉसिंग ओव्हर असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे इथे तुम्हाला 2 वेगवेगळ्या रंगाचे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स पाहायला मिळतील आणि त्याच्यातनं डबल प्रोसेसेस होते आणि त्यामुळे याच्यामध्ये हॅप्लॉइड सेल ज्या आहेत त्या तयार होतात. हॅप्लॉइड म्हणजे सिंगल सेल जी आहे ती तयार होते. तर अशा पद्धतीने तुम्हाला मायटोसिस आणि मिओसिस जे आहे ते सांगितलेलं आहे. याचे व्हिडिओज मी तुम्हाला शेअर करेन. त्यातनं तुम्हाला ते डिटेलमध्ये समजेल. त्यानंतर आता इथे फक्त एक तुम्हाला एक्सपेरिमेंट दिला आहे जो आपण ॲक्च्युअल आपलं शाळा सुरू झाली की आपण तो लॅबोरेटरीमध्ये हा जो प्रयोग आहे ओनियन रूट टिपचा तो करतो. तर त्यावेळेला तो तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथे आपला हा जो धडा आहे तो कंप्लीट झालेला आहे. तुम्ही याचा एक्सरसाइज जो आहे तो एक्सरसाइज सॉल्व करा. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली तर मला विचारा. एक्सरसाइज सॉल्व करा, त्याचे फोटोग्राफ्स काढा आणि मला सेंड करा. ठीक आहे. काही अडचण आली तर मला सांगा. थँक्यू.